स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत सहसंचालक लेखा व कोषागार नाशिक विभाग यांचे कार्यालय नाशिक व जिल्हा अधिकारी कार्यालय आवार नाशिक यांच्याकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो, यामध्ये कुठले पद आहे किंवा त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे व तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिली, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या. या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार नाशिक विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण तुम्हाला 59 पदं असणार आहे. यामध्ये पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल गट क. तर बघा मित्रांनो, यामध्ये तुमची वेतन श्रेणी असणार आहे S10. यामध्ये तुम्हाला 19,200 ते तब्बल 92,300 एवढा वेतन असणार आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये एकूण हे पदं आहेत ते 59 आहे व यामध्ये जातीनिहाय किंवा प्रवर्गनिहाय हे वेगवेगळे पद आहे, ते तुम्ही वरती बघू शकतात. तर आता बघा मित्रांनो, आपण याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्र, यासाठी कनिष्ठ लेखापाल या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणतीही पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये तांत्रिक अर्हतासुद्धा आहे. तर मराठी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र. तर बघा मित्रांनो, यामध्ये ज्यांच्याकडे मराठी 30 टायपिंग आहे ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट एवढी टायपिंगचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. तर बघा मित्रांनो, अर्ज करण्याची तारीख ही दिनांक 24 जानेवारी 2025 पासून सुरू झालेली आहे व दिनांक 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि त्याच तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे. तर बघा मित्रांनो, यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते ओपन म्हणजे खुला प्रवर्गासाठी असणार आहे 1000 रुपये व राखीव प्रवर्ग म्हणजे SC ST NT OBC यांच्यासाठी असणार आहे एकूण 900 रुपये. मित्रांनो, याबाबतची संपूर्ण डिटेल जाहिरात जी ती www.mahakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. तर मित्रांनो, अर्ज भरताना किंवा जाहिराती संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा शंका असेल तर मित्रांनो कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा विद्यार्थी मित्र, अशा प्रकारची ही नवीन जाहिरात होती. तर मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या या BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. मित्रांनो, अशाच जाहिराती लवकरच नवीन प्रसिद्ध होणार आहे, ते सुद्धा आपण आल्या की लगेच तुम्हाला अपडेट देऊ.